बऱ्याच ताईंच्या कमेंट येत असतात की तुझं वजन एवढं मेंटेन कसं आहे किंवा तू काय डाएट वगैरे करते का ते शेअर कर. तर थोडंफार जे काही करते ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथं सकाळी मस्त उठल्या ना गरम पाणी करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा टाटाचं ॲपल सायडर व्हिनेगर टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं ॲपल सायडर व्हिनेगर घेऊ शकता. ह्याच्यामुळं ना स्किन पण छान होते किंवा कोणाला किडनी स्टोन, पोटात थोडीशी राळ वगैरे असेल ना तर ती पण निघून जाते आणि वजनसुद्धा मेंटेन राहतं. महत्त्वाचं म्हणजे बेली फॅट कमी होतं म्हणून मी हे टाटाचं ॲपल सायडर व्हिनेगर आहे ना 4-5 वर्ष झालं घेते. त्यानंतर मी आणि आज या दोघींना पण सुट्टी होती त्यामुळे तसं चौघं फिरायला गेलो होतो. चांगले ग्राउंडचे 5 राऊंड मारतो किंवा कधी कधी घरीच व्यायाम करत असतो आणि त्यानंतर फिरून अर्धा तास झाल्यानंतर घरी आलो तर लाडू आणि चिंगीची मीटिंग ना या इथं बसले होते. मस्त उन्हाला असे सकाळ सकाळ बसले होते कारण सकाळचे जवळजवळ 7:30-8 वाजत आले होते. आणि तसं तर मोठ्या लेकीला पण आता 10 दिवस सुट्टी आहे आणि कृष्णाचे तर 10वीचे पेपर संपलेले आहेत त्यामुळे तिला तर आता 2-3 महिने मस्त अशी सुट्टी आहे. आणि इथं बघा मस्त असे आपल्या टमाटर पिकले होते. झाडावरच्या कैऱ्या बघून तर खूप आनंद होतो कारण एवढ्या सुंदर अशा कैऱ्या लागलेल्या आहेत. त्यानंतर मी वजन मेंटेन राहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी खाते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आणखीन लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा. मस्त 2 मिनटं बाहेर फेरफटका मारला. बाहेर फिरून आल्यानंतर ना आपल्या परसबागेत आलं ना बराच वेळ घरात सुद्धा जावंसं वाटत नाही कारण बाहेर सुद्धा आपल्या बागेत तेवढं सुंदर वातावरण असतं. वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या सुगंधाची फुलं आहेत ना ती आपल्या परसबागेत उमललेली असतात. आणि हे बघा केळी कर्दळ म्हणजे शीतेची वेणी हे फुलसुद्धा बघा आज किती सुंदर उमललंय ना. आणि पारिजातचा सडा तर नेहमीच पडत असतो. एका ताईंनी मला काल परवा कमेंट केली होती, तू काय टाकते की तुझ्या झाडाला एवढी फुलं येतात? शक्यतो मी शेणखत वापरत असते बघा झाडांना. म्हणजे दुसरं तर काही जास्त करून वापरण्यात येत नाही. त्यानंतर मुळी वाढण्याचं पण एक औषध वापरते, कधी कधी DAP वापरते. तर तेही खूप व्हिडिओतून शेअर केले पण जास्ती करून ना महिन्यातून 2 महिन्यातून एकदा शेणखत टाकण्याचा प्रयत्न असतो आणि पाणी ज्या झाडाला जितकं लागतं ना तितकं देत असते. आता आल्या आल्या मस्त चहा घेतला पण काहीतरी हेल्दी खायचं होतं. भूक तर जास्त लागली होती म्हणून ना म्हटलं आज भाज्या स्टीम करून खाऊया म्हणजे खूप हेल्दीही होईल. तर असं मी भाज्या स्टीम केलेल्या किंवा कडधान्य खात असते. तर आज ना भाज्या स्टीम करण्यासाठी इथं ना मी अगारोचं एक बॉयलर घेतलाय. ह्याच्यामध्ये ना आपण भाज्या सुद्धा स्टीम करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला मेन युनिट, एग रॅक, पोचिंग ट्रे, ट्रान्सपरंट असं लीड, मेजरिंग कप मिळतो. याच्यामध्ये आता आपल्याला मेजरिंग कपने या मशीनमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि वरती ना जो पोच्ड ट्रे आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या ज्या हव्यात ना त्या छोट्या छोट्या कट करून स्टीम करून घ्यायच्या. खूप मस्त लागतात आणि लहान मुलं जरी घरात असतील ना तर त्यांना गाजर, बीटरूट असं ह्याच्यामध्ये स्टीम करून मॅश करून खाण्यासाठी देण्यासाठी सुद्धा हे खूप हेल्दी आणि उपयुक्त असं प्रोडक्ट आहे. आणि भाज्या तरी तर मी स्टीम करून घेतल्या कारण हेल्दी काहीतरी खायचं होतं, एवढं व्यायाम केलाय म्हणून. आणि भाज्या स्टीम झाल्या की ह्याच्यामध्ये लेक माझी छोटी अंडी खाते, आहो आणि लेक. तर ती म्हटली आई मला आज अंडी खायची. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कधी अंडी वगैरे दाखवलेली बघत नसाल पण आमच्या घरात आहो आणि छोटी लेक अंडी खात असतात. इथं बघा मस्त अशा भाज्या स्टीम करून घेतल्या. त्यानंतर ना मस्त लेकीला अंडी उकडलेली खायची होती. तशी चिंगीची पण डिलिव्हरी झाली आणि तिला 3 बाळं झालेत. तिची ही तब्येत खूप नाजूक झाली त्यामुळे तिला पण अंडी द्यावी लागतात. म्हटलं चला अंडी पण उकडून घेऊया म्हणून ना या मशीनमध्ये मेजरिंग कपने पाणी ओतून घेतलं. तसं तर या म्हणजे मशीनमध्ये ना आपण 3 प्रकारे अंडी शिजवून घेऊ शकतो, सॉफ्ट, हार्ड आणि मीडियम. मस्त अंडी उकडतात, एकदम सॉफ्ट पण पाहिजे असतील तर होतात. मग इथं मेजरिंग कपने पाणी आपल्याला जशी अंडी शिजवायचीत ना त्या पद्धतीनं टाकून घ्यायचं. पाणी टाकून घेतलं आणि या मेजरिंग कपच्या पाठीमागं ना एक प्रेसिंग पिन येते, त्याने आपल्या अंड्याला होल पाडून घ्यायचं. होल पाडून घेतलं ना अंडी फुटत नाहीत आणि व्यवस्थित शिजतात. आणि मस्त असं बघा अंडी उकडून घेतली आणि अंडी एकदम व्यवस्थित सोलली पण जातात त्याच्यामध्ये उकडल्यानंतर. त्यानंतर लेक म्हटली आई अंडी शिजवलीत पण माझी आज पोचडं खायची पण इच्छा आहे म्हणून इथं मस्त असे पोचडं बनवून घेतले. खूप सोप्या पद्धतीनं कोणीही याच्यावरती ना कुकिंग करू शकतं, अगदी आपली मुलं सुद्धा करू शकतात. आणि हे ना ब्ल्यू लाईट इंडिकेटर सोबत येतं त्यामुळं मस्त असं ना ॲटो कट ऑफ आहे. म्हणजे यातलं आपण जेवढं मेजरिंग कपनं पाणी ओतले ना ते पाणी संपलं की मशीन ऑटोमॅटिक बंद होते. आणि याची पॉवर जी आहे ना 500 वॅट आहे त्यामुळं वापरण्यासाठी खूप उपयुक्त असं हे प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर हे स्टेनलेस स्टील बॉडी असल्यामुळे ना मजबूत टिकाऊ आहे. ट्रान्सपरंट लीडमुळे ना अंडी शिजताना, पोचड शिजताना, भाज्या शिजताना आपण बघू शकतो. त्याचबरोबर ना
फूड ग्रेड मटेरियल असल्यामुळं वापरण्यासाठी सेफ आहे, क्लिनिंगसाठी सोपं आहे. मेन युनिट सोडून ना आपण सगळं स्वच्छ पाण्यामध्ये धुवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं स्टुडंटसाठी, ऑफिस यूजसाठी आणि ट्रॅव्हलिंगसाठी ना आणि छोट्या किचनसाठी सुद्धा हे परफेक्ट प्रोडक्ट आहे. तुम्हाला हे प्रोडक्ट हवं असेल ना तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करून देते, तिथून तुम्ही नक्की मागवू शकता. मस्त असं सगळं आवरून घेतलं, हे प्रोडक्ट स्वच्छ करून घेतलं, सगळं एका जागी ठेवलं आणि म्हटलं चला आता आपण नाश्ता करून घेऊया. म्हणून ज्या काही भाज्या स्टीम करून घेतल्या होत्या ना त्या मस्त 5 मिनिटं शांत बसून एन्जॉय केल्या. त्यानंतर दुपारचं जेवण सुद्धा करणार आहे. जेवणात सुद्धा मस्त टोमॅटोची चटणी, ज्वारीची भाकरी, आंबाड्याची भाजी बनवली होती. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे, तिथं जाऊन हाईप सुद्धा करा, म्हणजे माझे व्हिडिओ आहेत ना इतरांपर्यंत पोचतील. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.